नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 1 नोव्हेंबर, महिन्याचा पहिला दिवस आणि हप्त्याचा शेवटचा दिवस। आज आवक आहे 300 ची, 300 350 ची आवक आहे। ग्राउंड वरती 2 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे आणि इकडे शेड फुल आहे ट्रॅक्टरचा आणि इकडे 1.5 लाईन पिकअपची होती। टोटल आवक 350 ते 400 मध्ये आहे। बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। आज हायेस्ट शेवटपर्यंत म्हणजे शेवटचा जो बाजार भाव आहे तो 2500 निघाला आपल्या व्हिडिओमध्ये आणि सरासरी लोएस्ट हायेस्ट काय होतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आज महिन्याचा पहिला दिवस आहे, हप्त्याचा शेवटचा दिवस आहे। बाजार भाव वाढ झाला आहे की कमी झाला आहे ते सगळं तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। आणि 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की बाजार भाव क्वालिटीनुसार निघत असतो। जशी क्वालिटी राहील तसा बाजार भाव जाईल। व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण दररोज असे कांद्याचे बाजार भाव टाकत असतो। व्हिडिओ लाईक करा, चला भाव बघूया। तर मित्रांनो, पहिली लाईन पहिला नग बघतो आपण। बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलो? 1555, 1555 रुपीज, 1555 जाईल। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। अच्छा, आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणे, ठीक आहे। पुढे बघू। 1260 रुपये। कुठला आहे कांदा? नांदुर्डी। बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक, नांदुर्डीचा कांदा आहे। 1260 रुपये झाले, 1260 रुपीज। गोल्टा मीडियम मिक्स आहे। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलो? 1301 रुपया, 1301 रुपीज, 1301 रुपया। कुठला आहे कांदा? खैरवाडी। आणि किती शिल्लक, किती अजून कांदा? 100 क्विंटल आहे, ठीक। पुढे बघू क्वालिटी कांद्याची मीडियम साईज। किती गेलं? 1300 रुपये। कुठला आहे कांदा? बरं, 1300 रुपये जाईल, 1300 रुपीज। पुढे बघू शकतो मी खादी किती गेला? 380 रुपये। 380 रुपये जाईल, 380 रुपीज। कुठले आपण? पिंपळस रामाचे पिंपळस। कांदा आहे का शिल्लक अजून? किती? अर्धी चाळी, ठीक। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं? 1300 रुपये, 1300 रुपीज, 1300 रुपये। कुठला आहे कांदा? वारसा। बर, बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणे। शिल्लक किती असेल कांदा अजून? संपला ना, ठीक। किती गेलो? 950, 950 रुपीज। चोपडा माल। कुठले आपण? बरं, ठीक। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची किती गेलं? 1454 जाईल। गोल्ट आहे, सुपर गोल्ट आहे। बघू शकतो मी 1454 रुपीज। कुठले आपण? वडनेर भैरव। आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रशांतचं बियाणं आहे। किती शिल्लक अजून? 2 ट्रॅक्टर शिल्लक। 2 ट्रॅक्टर काय? गोल्टी एक? अच्छा अच्छा, आता कांदा आहे, ठीक। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलो? 1625, 1625 रुपीज। कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? अच्छा, वाळसा पिंपळणे। आणि बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। किती शिल्लक कांदा अजून? संपला, ठीक। तू काय आणलं होतं रे? कांदा आणला होता का? काय भाव गेला तुझा कांदा? 1300 रुपये गेला का? बरं, ठीक। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची मीडियम गोल्टा मिक्स आहे। काय भाव गेला? 1700 रुपये जाईल। बघू शकतो 1700 रुपये, 1700 रुपीज। कालपेक्षा काय वाटतं बाजार भाव तुम्हाला? सुधार आहे ना, 100 रुपये। बरं, कुठला आहे कांदा? वडगाव बघतो। आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। किती शिल्लक कांदा अजून? 10-12 ट्रॅक्टर, ठीक। काय भाव गेलं? 1960 रुपये, 1960 रुपीज, 1960। कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे। काल किती गेला होता आपला कांदा? आजच आला, अच्छा। आणि बियाणं कोणतं त्याचं? रेड फोरचं बियाणं आहे। किती कांदा शिल्लक अजून? शेवटची गाडी, ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची
मीडियम गोल्टा मिक्स आहे. किती गेलं? 1290. 1290 जाईल. 1290 रुपीज. कुठला आहे कांदा? तारू खेडली. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं आपलं घरगुती होतं. घरगुती बियाणं आहे. तारू खेडल्याचा कांदा आहे. शिल्लक किती असेल कांदा? 2 गाडी. 40 क्विंटल कांदा. ठीक आहे. 40 एक क्विंटल. पुढं बघू. शेजारी कोणी? काय भाव गेलं? 1352. 1352 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1701 रुपये. मीडियम साईज आहे. टोटल एक साईज माल आहे. 1701 रुपये. 1701 रुपीज. कुठले आपण? खडी सारोळी. कुठं आले? निफाड. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? अनुराधाचं बियाणं. शिल्लक किती असेल कांदा? शिल्लक कांदा शिल्लक किती असेल अजून? 4-5 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1381 रुपये. 1381 रुपीज. कमी गेला आज. काल किती गेलं होतं? काल नव्हते का? अच्छा अच्छा. हा काल डाऊनच झालं होतं थोडंसं. पण मग आज अजून 100-150 परत चांगले. अच्छा बरोबर आहे. आणि कुठला आहे कांदा? लाखलगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं. शेवटची गाडी आहे ना? आवरलं. ठीक. काय भाव गेला? 1504 रुपये. कुठला आहे कांदा? कांदळस. 1504 रुपये. 1504 रुपीज. कांदळस. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? स्वराज समृद्धीचा बियाणं आहे मित्रांनो. बघू शकतो क्वालिटी. किती शिल्लक कांदा अजून? 3 गाड्या राहिल्या ना? ठीक. पुढं बघू. धन्यवाद. काय गेलो? किती? 1630. 1630 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी ठुशी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? अंबरचं बियाणं आहे. वावी ठुशीचा कांदा आहे. 1630 जायले. 1630 रुपीज. किती शिल्लक अजून कांदा? 2 गाड्या. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1450 रुपये गेले. 1450 रुपये. 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. चांदवड उर्दू. किती शिल्लक कांदा? आवरला का? ठीक. काय गेलं? 1260 रुपये झाले. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूर चांदवड. बरं. किती कांदा शिल्लक अजून? 1-2 ट्रॅक्टर. ठीक. 1332 जायले. 1332 रुपीज. 1332 रुपये. कुठला आहे कांदा? दात्याने. ठीक आहे. 1332. किती शिल्लक कांदा अजून? 4 गाड्या आहे का? बरं. पुढं बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1561. 1561 रुपीज. 55 ते 60 साईज आहे. आता 9:45 पर्यंत व्हिडिओ पडाल. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. काल परवा होते तुम्ही? बरं. ठीक. आज पहिला दिवस आहे. किती कांदा शिल्लक अजून? बरं. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे. 1300 रुपये. किती शिल्लक कांदा अजून? 5-6 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1600 रुपये जायले. एक साईज माल आहे. बघू शकतो मी. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? रामाची पिंपळस. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती शिल्लक कांदा अजून? 4 एक ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू. बघू शकतो मी. मीडियम गोल्टा मिक्स आहे. काय गेलो? 1580 रुपये. 1580 रुपीज. कुठला आहे कांदा? नागपूर मधून. सर बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. पुढं बघू. तर दुसऱ्या लाईनला आलो आपण. बघू शकतो मी. काय भाव गेलो? बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? 1380 रुपये जायले. 1380 रुपीज. कुठला आहे कांदा? खेडगावचा कांदा आहे. दादा बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. खेडगावचा कांदा आहे. ठीक.
बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपीज. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? नांदूर मांदेश्वर. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1600 रुपये. नांदूर मांदेश्वर 1600 रुपये. 1600 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? का हो? बियाणं कोणतं होतं याचं? पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1525 रुपये जायले. 1525 रुपीज. 1525 रुपये. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? हिंगणवेड्याचा कांदा. ठीक. किती शिल्लक कांदा अजून? 10 गाड्या. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही 45 ते 55 साईज मध्ये मिक्स कांदा आहे. किती गेलो? 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600 रुपये. कलर आहे, क्वालिटी. कुठला आहे कांदा? शिंपी टाकळी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसुंगी. शिंपी टाकळी. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1625 रुपये. 1625 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदूर मांदेश्वर. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे ना. ठीक. किती शिल्लक कांदा अजून? 50. ठीक. पुढे बघू. काय भाव गेलं? 1525 रुपये. 1525 रुपीज. कुठला आहे कांदा? तारुखेडला. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1501 रुपये. 1501 रुपीज. कुठला आहे कांदा? तारुखेडले. आणि बियाणं कोणतं होतं याचं? आंबरचं बियाणे. तारुखेडल्याचं कांदा आहे. ठीक आहे. किती कांदा शिल्लक हो? 5-6 गाड्या आहे. बरं. किती गेला आज? 2222 रुपये. 2222 रुपीज. 2222. कुठला आहे कांदा? तारुखेडलेचा कांदा आहे. 22 जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं आंबरचं बियाणं आहे. किती शिल्लक कांदा अजून? 5 एक ट्रॉल आहे. बरं. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं होय? 2501 रुपये जायले. 2501 रुपीज. 2501 रुपये. सुपर माल आहे, मीडियम साईज मध्ये. कुठला आहे कांदा? मांगी तुंगीचा कांदा आहे. बरं. बियाणं कोणतं होतं याचं? राधिकाचं बियाणं आहे. ठीक. ओके. धन्यवाद. पुढे बघू.